तर लक्षात घ्या, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. आता आपण काय करणार आहे, एक पेड माँ के नाम इथं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. तर बघा आपल्या मोबाईलमध्ये आता इथं क्रोम दिसतंय बघा, इथं जे दिसतंय ते क्रोम दिसतंय आणि इथं आहे ते काय गुगल आहे. तुम्ही गुगलवरती जावा किंवा क्रोमवरती जावा, तुम्ही कशावरती जरी गेला तरी तुम्हाला ते शोधता येतं. आता बघा काय करायचं, समजा मी क्रोमवर गेले, आता क्रोमवर गेल्यानंतर काय करायचं, सर्चच्या तिथं टॅप करायचं. त्याच्यानंतर तिथं काय सर्च करायचं, एक EK बघा, त्याच्यानंतर पेड PED, मा MAA, KE NAAM, एक पेड माँ के नाम. ज्यावेळेस तुम्ही हे सर्च करता त्यावेळी काय होतं येतं, आता बघा इथं अशा प्रकारे पेज ओपन होतं आणि इथं काय करायचं, मग आपण एक पेड माँ के नाम इथं क्लिक करायचं. त्याच्यानंतर काय होतं, आता असं स्क्रोल डाऊन करत जायचं, खाली 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 जायचं. आता इथं काय करायचं, आपण आपलं स्वतःचं नाव टाकायचं, तुमचं स्वतःचं नाव त्याच्यामध्ये टाकायचं आहे. मग आता तुमचं नाव, माझ्याकडे एक विद्यार्थी आहे समृद्धी, तर तिचं मी करून तुम्हाला दाखवते, तुम्हाला तसं स्वतःचं करायचं. तर बघा आपलं स्पेलिंग आपल्याला माहिती असतं, SAMRUDDHI समृद्धी. त्याच्यानंतर तिचं पूर्ण नाव टाकू आपण, बघा PRITHVIRAJ, पृथ्वीराज बिले. ज्यांना मराठी इंग्लिश येत नाही त्यांच्यासाठी मराठीसुद्धा अवेलेबल आहे. बघा काय करायचं, आपला हा कीबोर्ड आहे, हा काय करायचा, असा चेंज करायचा. ह्याच्यावर टॅप केलं असं की इथं चेंज होतं. नुसतं इंग्लिश पाहिजे असेल तर इथं करायचं टॅप. त्याच्यानंतर बघा मराठी इंग्लिश पाहिजे असेल तर इथं टॅप करायचं. असं तुमच्या मोबाईलचा कीबोर्ड कसा आहे ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर आईचं नाव, आता तिच्या आईचं नाव काय मला माहिती आहे, काय अनिता, काय नाव आहे अनिता. तिच्या वडिलांचं नाव काय, पृथ्वीराज. बघा PRITHVIRAJ, पृथ्वीराज. ती कितवीला आहे, तर तुम्ही तुमचा वर्ग टाकायचा आहे. ती सध्या आहे 7वीला, तुम्ही 8वीला आहात, 9वीला आहात, 10वीला आहात, 5वीला आहात, तुमचं टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं वय, आता वय कसं काढायचं बघा, तुम्ही जर 5वीला असाल तर थोडक्यात तुम्ही समजायचं 10 वर्षाचे आहेत. 6वी आहे 11 वर्ष पूर्ण, 7वी आहे 12 वर्ष पूर्ण, 8वी आहे 13 वर्ष पूर्ण, 9वी आहे 14 वर्ष पूर्ण, 10वी आहे 15 वर्ष पूर्ण, 16व्या वर्ष चालू. म्हणजे तुम्ही इथे लिहिताना काय, आता ही समृद्धी जी आहे ती 7वीत आहे. 7वीत आहे म्हणजे मी तिचं काय करणार आहे, 12 वय करणार आहे, 12 वर्ष पूर्ण. तिचं लिंग म्हणजे काय, ती मुलगी आहे का मुलगा आहे वगैरे हे. मग आता ती कोण आहे, मुलगी आहे, समृद्धी मुलगी आहे म्हणून मुलगी. जी मुलं आहेत त्यांनी काय चूज करायचं, इथं मुलगा चूज करायचा. आता समृद्धी मुलगी आहे, तिथं मी मुलगी टाकते बघा. आता त्याच्यानंतर काय करायचं, UDIS-ID. आता स्कूलचा UDIS-ID सगळ्यांसाठी सारखं असेल. काय करायचं बघा, कोणता आहे, 27 300 311 804. ओके, हा जो आहे तो प्रत्येकाने सेम तोच टाकायचा आहे. आपल्या शाळेचा जो UDIS-ID आहे तो सगळ्यांसाठी समान असेल, त्याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. ओके, त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे, आता हा टाकला, वाटलं तर हा जर लक्षात नसेल तर तुमच्या प्रत्येकाच्या ग्रुपवर हा UDIS-ID सुद्धा येईल, किंवा हा लिहून घ्या तुम्ही. ज्यावेळेस पहिल्यांदा व्हिडिओ बघा, लिहून घ्या, नंतर प्रोसेस करा. त्याच्यानंतर काय करायचं बघा, आता तस्वीर अपलोड करणं. तर इथं काय सांगितलं येतं, तर आपली जी इमेज आहे ती अपलोड करू. आता समृद्धीची बघा फोटो, तुम्ही काढलेले कॅमेऱ्याचे फोटो आहेत हे सगळे इथं येतात असे. आता जसं मी इथं काढले तसे दिसतात इथं. तर काय करायचं, तर इथं क्लिक करायचं आणि डन म्हणायचं. डन म्हटलं की काय झालं बघा, काय झालं, छवी सफलतापूर्वक अपलोड हो गई असं दाखवलं तिथं. मग आता इथं समृद्धीचा फोटो दिसतो. त्याच्यानंतर इथं एक टिक मार्क करायची आणि काय म्हणायचं, जमा करणा असं म्हणायचं. मग बघा डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज आला तुम्हाला. त्याच्यानंतर काय करायचं बघा, सगळ्यांनी न चुकता हे करायचं आहे सगळ्यांनी, प्रमाणपत्र डाउनलोड करे. प्रमाणपत्र डाउनलोड केलं की काय झालं बघा, इथं समृद्धी पृथ्वीराज बिले हे तिचं जे प्रमाणपत्र आहे ते डाउनलोड केलं. असं तुम्हाला प्रत्येकाचं काढायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, डाउनलोड ॲज इमेज, काय म्हणायचं, डाउनलोड ॲज इमेज. बघा इथं काय करायचं आहे, डाउनलोड ॲज इमेज. आता हे काय करायचे, ओपन म्हणायची ही फाईल, लगेच तिथं ओपन क्लिक करायचं. डाउनलोड ॲज इमेज म्हटलं तर काय करायचं, तिथं ओपन करायचं आणि ही काय करायची, तुमच्या वर्ग शिक्षकांना पाठवायची. मग आता कसं पाठवायचं, तर बघा लगेच ह्याच्यावरती इथं क्लिक करायचं आणि तुमचे जे वर्ग शिक्षक आहेत, आता समजा मीच वर्ग शिक्षक आहे तुमची, तर माझा नंबर सर्च करायचा इथं. समजा आता माझ्याकडं माझं नाव काय राजमाने, तुमच्या मोबाईलमध्ये माझं नाव काय सेव आहे त्याच्यावरती टाकायचं. तर बघा अशा प्रकारे इथं टाकायचं. ओके, ही झाली पहिली पद्धत. आता बघा कधी काय होतं, कधी आपल्या मोबाईलमध्ये इथं जे येताना
किंवा डाउनलोड ॲज PDF पण म्हणू शकता. तुम्ही काहीही करा. डाउनलोड ॲज PDF म्हटलं तर बघा मी PDF डाउनलोड केला तर PDFसुद्धा डाउनलोड होतो. काहीसुद्धा अडचण येत नाही बघा. PDF डाउनलोड झाला तिथंसुद्धा सेम डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन दिसतं. तिथंसुद्धा PDF ज्यावेळी डाउनलोड होतो त्यावेळीसुद्धा आपल्याला इथं काय दिसतं, नोटिफिकेशन आहे ते दिसतं. तुम्ही सगळ्यांनी इमेज डाउनलोड करा आणि ती टाका. तर बघा काय झालं इथं, हे बघा PDF डाउनलोड झाला आहे. त्याच्यावर मी क्लिक केलं, हा बघा झाला. एकदम छान असा PDF इथं डाउनलोड होतो. नाहीच काय जमलं, PDF कसा शेअर करायचा नाही जमलं तर हे बघा असा स्क्रीनशॉट घ्यायचा. तुमच्या मोबाईलचं एखाद्याचा खालचं बटन म्हणजे साऊंड व्हॅल्यूम कमी करण्याचं लॉकचं बटन वगैरे तुमच्या मोबाईलचा स्क्रीनशॉट कसं घ्यायचं तुम्हाला माहिती आहे. आणि परत काय करायचं, हा जो स्क्रीनशॉट आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये बघा गॅलरीमध्ये जातो. हा गेला का गॅलरीमध्ये, आणि हा जो गॅलरीमध्ये गेलेला स्क्रीनशॉट आहे तो काय करायचा, तुमच्या सरांना मॅडमला जे काय आहे त्यांना शेअर करायचा. मग तो कसा करायचा, समजा शेअर करायचा तर ह्याच्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला बघा माहिती पाहिजे त्या गॅलरीमध्ये जायचं, त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं आणि शेअर म्हणायचं. झालं, हा पण सेंड झाला. तुम्ही तुमची पद्धत कोणतीही वापरू शकता. आता अजून कधी कधी काय होऊ शकतं, इथं जिथं हिंदी आहे त्याच्याऐवजी इथं कुठली भाषा येऊ शकते, इंग्रजी. तर आता मी तुम्हाला इंग्रजीमध्ये करून दाखवते. आता माझी अगोदरची भाषा हिंदी होती त्याच्यामुळे ती हिंदी आहे. तर इथं इंग्लिश भाषा पण आपल्याला करता येते. तर बघा सध्या इथं दिसत नाही. जर तुमच्या मोबाईलला इंग्लिश दिसत असेल तर इंग्लिशमध्ये जरी भरली माहिती तरी चालते. ओके, तर आता बघू. तर इथं तुम्हाला बघा, हे बघा आता इंग्लिशमध्ये दिसते. आता काय दिसलं इथं, सगळं इंग्लिशमध्ये. इथं स्टुडंट नेमच्या ठिकाणी काय टाकणार तुम्ही, तुमचं नाव टाकायचं. इथं समृद्धी पृथ्वीराज बिले जे काही तिचं नाव होतं ते, आईचं नाव अनिता, त्याच्यानंतर वडिलांचं नाव पृथ्वीराज. मी ऑलरेडी टाईप केलं त्यामुळे दिसते, तुम्ही टाईप करून टाका. तिथं क्लास कितवी आहे तिचा, 7वीचा. वय किती सांगितलं मी सगळ्यांना, 12 वय टाकायचं 7वीच्या विद्यार्थ्यांनी. जेंडर कुठलं, जेंडर म्हणजे पुरुष असेल म्हणजे मुलगा असेल तर त्याला मेल म्हणायचं, मुलगी असेल तर तिला फिमेल म्हणायचं. मग ही फिमेल आहे म्हणून फिमेल. युडाईस नंबर सगळ्यांना सेम किती, 27 300 311 804. ओके, त्याच्यानंतर चूज फाईल मगासारखं सेम तुम्ही सिलेक्ट करू शकता. बघा झालं. आणि हे तर इथं क्लिक करायला विसरायचं नाही. इथं क्लिक नाही झालं की तुम्हाला सर्टिफिकेट येणार नाही, त्यामुळे हा क्लिक विसरायचं नाही. आणि सबमिट म्हणायचं. सबमिट म्हटलं की डाउनलोड सबमिटेड आणि डाउनलोड सर्टिफिकेट. सेम मगासारखं झालं. हिंदीमध्ये करू शकता, इंग्लिशमध्ये करू शकता, तुम्हाला ज्या पाहिजे त्या पद्धतीत करा. आणि हे खाली असं गेलं की बघा इथं डाउनलोड ॲज PDF, डाउनलोड ॲज इमेज. आणि अजून ह्याच्यामध्ये सुद्धा जरी काही अडचण असेल तर तुम्ही ग्रुपवरती मेसेज टाकू शकता किंवा मला मेसेज टाकू शकता की मॅडम हे असं असं होत नाही. थोडं ट्राय करा, सगळ्या गोष्टी जमतात आणि खूप सोपं आहे ते. ओके, थँक्यू.